नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 29. तुम्ही एवढ्या रात्री इथे? सानियाने जरा आश्चर्याने समोर असलेल्या अभिच्या मॉमला रूममध्ये घेतलं. मला मदत हवी आहे तुझी, मॉम बोलल्या. हेल्प माझी? सानिया म्हणाली. अभिला जराही त्रास न देता शालिनी त्याच्या आयुष्यातून निघून गेली पाहिजे, मॉम बोलल्या. मग तुम्ही माझ्याकडे का आलात? सानियाला त्यांच्या बोलण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. कारण तुझ्याबद्दल जलसी बघितली मी शालिनीच्या नजरेत, आई म्हणाला. हे बघा ना, माझं अभिवर प्रेम आहे ना, मला हे टिपिकल लग्न वगैरे करून माझं घर बसवायचं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, माझा एक डिवोर्स झालेला आहे. त्यामुळे हे ट्रू लव्ह वगैरे माझ्या समजण्याच्या बाहेर आहे. मला फक्त पैशाशी मतलब आहे आणि तो मी कमवते. राहिली गोष्ट अभिची आणि शालिनीची, तर मला खरंच त्यांच्यावर हसायला यायचं की कोण असं एवढं आयुष्य एकाच माणसासोबत काढू शकतो. बट नाऊ आय रिअलाइज्ड दॅट ही लव्स हर. ही इज मॅड फॉर हर, सानिया म्हणाली. तुला पैसे हवेत ना? मी हवे तेवढे पैसे देईन, आई म्हणाला. ओ हॅलो, पैसे मी माझ्या बापाकडून पण घेतले नव्हते. पैसे कमवण्यासाठी मी पुरेशी आहे. ही असली भीक नकोय मला. आणि तसेही 2 दिवसात मी इथून जाते. यू नो, हे इंडियामधलं वातावरण माझ्यासाठी सूट होत नाही. आय जस्ट हेट दिस. तिने केस उडवले आणि जाऊन झोपली. मॉम तशाच उभ्या राहिला. आणि हो आंटी, हे टिपिकल इंडियन सासूसारखा ड्रामा करायचा असेल ना, तर तो मी गेल्यावर करा. बिकॉज मला हे बघण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तसंही एक फ्री ॲडवाईस देते, हे सगळं करून तुमच्या हाताला काहीच लागणार नाही आहे. बाय द वे, जाताना लाईट बंद करून जा. सानियाने डोक्यावरून ब्लँकेट घेतलं. मॉम तशाच रूममधून बाहेर पडला. सकाळीच डोक्यावर सूर्यप्रकाश पडला तसा अभिचे डोळे उघडले. धडपडत तो उठला. रात्रभर असंच बसून राहिल्यामुळे अंग आखडलं होतं. शालिनी, त्याने दरवाजा वाजवला. ओपन आहे, आतून आवाज आला. तसं पटकन दरवाजा उघडत तो आत आला. शालिनी शांत झोपाळ्यावर बसली होती. बाजूला जेवणाचं ताट पण रिकामी होतं. तो येऊन तिच्या बाजूला बसला. खूप विचार केला काल रात्री. माझं कुठे चुकलंय, काय चुकलंय आठवण्याचा प्रयत्न केला. नंतर लक्षात आलं, मी स्वतःच समजून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत केली. हेच चुकलं. तुम्हाला माहिती आहे अभि, नातं आहे ना, ते ह्या पानांसारखं असतं. जसं जसं जुनं होत जातं तसं रंग उडत जातो आणि मग शेवटी गळून पडतं. पण तुम्हाला माहिती आहे, ते पान गळून पडायला फक्त त्या एकाचीच चुकी नसते, तर त्या झाडाची पण तेवढीच चुकी असते. त्याच्यावर नवीन पानं येतात, नवीन जबाबदाऱ्या येतात. जुन्या पानांना ठेवून ते त्यांचं जेवण वाया का घालवेल? तिने एक सुस्कारा सोडला. खरं सांगते अभि, मला कधीच वाटलं नव्हतं आपलं नातं ह्या वळणावर येईल. पण असो अभि, मला हे जे प्रेम आहे ते फक्त आपल्या बाळापुरतं नकोय. बाळ आल्यावर आपलं नातं आधी होतं तसं राहणारच नसेल तर मग आपण एकत्र राहून तरी काय उपयोग? शेवटी मान वळवत तिने अभिकडे बघितलं. दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. खरंच मधल्या काळात एवढं काही घडून गेलं होतं की दोघेही जगणं विसरून गेले होते. सगळं काही फक्त इतरांसाठी चाललं होतं. स्वतःसाठी असं काहीच केलं नव्हतं. आलेला दिवस फक्त चांगला म्हणून पुढे घालवला होता. अजून किती चालणार होतं असं? कंटाळली होती ती सुद्धा. आपण माझ्या विलावर जातोय, अभि एवढंच बोलला. मला तुम्हाला तुमच्या फॅमिलीपासून दूर करायचं नाहीये, शालिनी बोलली. पण मला राहायचं आहे. मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. आपण आत्ताच जातोय. अभिने विचार करूनच हा निर्णय घेतला होता. ज्या पद्धतीने मॉम त्याच्याशी बोलली होती त्यावरून शालिनीला जरा जरी शंका आली असती तर ती अजून तुटून गेली असती. त्यामुळे चांगली गोष्ट हीच होती की ते दोघे काही दिवसांसाठी सगळ्यांपासून दूर राहतील, स्वतःला वेळ देतील. झोपाळ्यावरून उठत त्याने शालिनीला उचलून घेतलं. ती तशीच शांत त्याच्या छातीवर डोकं टेकून राहिली. तू फ्रेश होऊन तयारी कर, मी आलोच. शालिनीला बेडरूममध्ये सोडत अभि खाली आला. सगळेजण ब्रेकफास्टची तयारी करत होते. हे अभि, गुड मॉर्निंग, सानिया म्हणाली. गुड मॉर्निंग मॉम, मी आणि शालिनी काही दिवस माझ्या विलावर जातोय, अभि म्हणाला. विलावर? अभि, तू मला सोडून जातोय? मॉम लगेच पुढे आल्या. सानिया मागून गालातच हसायला लागली. सोडून काय मॉम, आम्हाला फक्त थोडा वेळ सोबत घालवायचा आहे, अभिने खांदे उडवले. पण मग इथे काय प्रॉब्लेम आहे, मॉम म्हणाल्या. अगं किती प्रश्न विचारते. आणि तू पण बघते ना, मागच्या काही दिवसांत दोघांची किती धावपळ झाली आहे. आता काही वेळ एकत्र घालवायचा आहे त्यांना. चांगलं आहे, बाबा म्हणाले. पण आई म्हणत होत्या. आई, आमचं ठरले. मी फक्त सांगायला आलोय. आणि तुझ्या मनात हे जे नको ते विचार आहे ते एवढ्यातच काढून टाक. बिकॉज नथिंग इज गोना हॅपन लाईक दॅट. अभि जास्त काही बोलला नाही आणि सरळ रूममध्ये निघून गेला. हा असा का बिहेव करतोय? आईची काहीच किंमत नाही का बायकोसमोर? आई बडबडत किचनमध्ये आल्या.
वहिनी, अहो अभि किती काळजी करतो तुमची, आणि शालिनी सुद्धा, तुम्ही ना जास्त विचार करताय, काकी बोलल्या. मॉमच्या कानात मात्र त्यांच्या मैत्रिणींची वाक्य घुमत होती. पैसे जास्त असलेली सून घर तोडूनच राहणार, तुझा मुलगा तुझ्यापासून तोडून टाकणार. शालिनी, झालं का? जिम मधल्या बाथरूम मध्ये फ्रेश होऊन अभि रूम मध्ये आला. हो. शालिनीच्या आरशासमोर उभी राहून ब्लाऊजची नॉट बांधायची धडपड चालू होती. वेट. अभिने तिचे हात पकडले. तो कधी मागे आला ते पण तिला समजलं नाही. त्याने अलगद तिला नॉट बांधून दिली. तू साडी का घातली? त्याने हळू तिच्या कमरेवरून हात फिरत स्वतःकडे वळवला. मी तर कितीतरी दिवसांनी झालेल्या त्याच्या स्पर्शाने शालिनी शहारली. मी काय? अभिने तिला तसंच मागे ड्रेसिंग टेबलला टेकवलं. अभि ते तिच्या अंगावरचे केस ताट झाले होते. एकतर त्याचा चेहरा एवढा जवळ होता, सोबतच त्याचा हात हळूवार पोटावरून फिरवत होता. तू मला परेशान करण्यासाठी नेसली का साडी? त्याने हळूच तिच्या नाकावर नाक घासलं. त्याच्या बोलण्यावर तिचे गाल लगेच गुलाबी झाले. आपल्याला जायचंय ना अभि? ती बोलली खरं, पण ते मऊ गुलाबी लिप बाम लावलेल्या ओठांचा त्याच्या ओठांना स्पर्श झाला. अभिने अलगद तिचा खालचा ओठ दातात धरला. डोळे बंद करत शालिनीने त्याचं शर्ट आवळलं. अगदी प्रेमाने तो तिच्या ओठांचा गोडवा चाखत होता. कितीतरी दिवसांनी दोघे हा क्षण अनुभवत होते. 10 मिनिटांनी पुन्हा स्मूच करत त्याने ओठ बाजूला गेले. आता मला बघायचं आहे, तुझे गाल जास्त गुलाबी आहेत की हा लिप बाम? त्याने हसत बाजूची लिप बामची बॉटल घेतली आणि तिच्या गालाला लावली. अभि, शालिनीने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. आय लव्ह यू. अभिने तिला घट्ट कवटाळलं. जाऊया का? थोड्या वेळाने त्याने तिचे केस सरळ केले. शालिनीने नर्वसली मान हलवली. कुठेतरी भीती वाटत होती, मॉम काय रिॲक्ट करतील त्याचा विचार करून. पण अभिने हात पकडला तसं ती हसली आणि त्याच्या हातावरची पकड घट्ट करत दोघे खाली आले. येतो आम्ही. अभि सगळ्यांकडे बघत बोलला. त्यांच्या कोणाची बोलण्याची वाट न बघता तो सरळ बाहेर पडला. अभि गाडी रस्त्यावर आली तसं शालिनीने त्याचा हात हातात घेतलं. मला एवढ्या त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, अभि म्हणाला. मी तर हे विचारणार होते की आज कोणती मीटिंग नाहीये का? शालिनी म्हणाली. नथिंग इम्पॉर्टंट. अभि बोलतच होता की गाडीच्या ब्लूटूथवर त्याच्या फोनची रिंग वाजली. जाबीचं नाव बघूनच त्याने डोळे फिरवले. जाबी. शालिनीने लगेच फोन रिसीव्ह केला. अभि, एक फॉरेन क्लायंट मिळालेत लँडस्केप डिझाईनच्या आर्टसाठी, जाबी म्हणाला. गुड. उद्यासाठी मीटिंग फिक्स कर, अभि बोलला. ॲक्च्युली तेच सांगायला कॉल केलेला मी. ते लोक ना ऑलरेडी एका कामासाठी मुंबईमध्ये आलेले, त्यामुळे मी आता त्यांना लगेच मीटिंगसाठी बोललो. व्हॉट? अभिने अचानक गाडीला ब्रेक मारले. हाऊ डेअर यू टू फिक्स मीटिंग विदाउट माय परमिशन? तो जाबीवर खेकसला. अभि, शालिनीने त्याचा हात दाबला. मृण्मयी, तू पण आहेस ना तिथे? समजाव ना ह्याला. हे बघ, मी मुद्दाम थोडीच केलं. ते लोक तयार होते, मग वेळ वाया घालवण्यापेक्षा मी. जाबी बोलला. बरोबर आहे अभि, आपण जाऊया ना आत्ताच, शालिनी बोलली. आम्ही येतोय जाबी. तिने अभिचं काही न ऐकता जाबीला सांगितलं आणि फोन कट केला. शालिनी, अभि बोलत होता. तुला असं कसं येता येईल? अजून ना बाळाला 1 महिना पण झाला नाहीये. मी चालू शकते आणि डॉक्टरांनी काय मला बेड रेस्ट सांगितली नाहीये. चला ना अभि, शालिनी बोलली. अभि 2 मिनिट विचार करत बसला. शालिनी हळूच सीटवरून उठली आणि त्याच्या गालावर किस केलं. आता तरी चला, तिने ओठ बाहेर काढत त्याच्याकडे बघितलं. तुझ्या तर, अभिने तिला गुदगुल्या केल्या. अभि, समोर लक्ष द्या, हसत शालिनीने त्याचा हात बाजूला केला. ते दोघे ऑफिसला पोहोचले तेव्हा ऑलरेडी मीटिंग रूम तयार केलेली होती. कोणी क्लायंट येणार आहेत का? सानिया बोलली. हो, अभिने शालिनीला व्यवस्थित चेअरवर बसवत सांगितलं. तुला काही खायला हवंय? पाणी हवंय? अभि बोलला. पास्ता हवाय मला. शालिनीने लगेच ओठांवरून जीभ फिरवली. शालिनी, अभि बोलला. अभि, तिने ओठ बाहेर काढले. ओके बट थोडंच मिळेल, मी आणायला सांगतो. अभिने तिच्या केसांतून हात फिरवले आणि बाहेर जात होताच की शालिनीने त्याचा हात पकडला. आज बेबीला डॅडच्या हातून खायचं आहे, तिने त्याच्या डोळ्यात बघितलं. बेबीला की बेबीच्या मम्माला? अभि हसला आणि तिथूनच कॅन्टीनमध्ये कॉल केला. त्या दोघांना बोलताना बघून सानिया तिथून बाहेर गेली. शालिनी, हळूहळू खा, घाई कुठली आहे तुला? अभि तिला भरवत होता, पण शालिनीने त्याच्या हातातून बाउल काढून घेतला आणि स्वतःच खायला लागली. बंदर क्या जाने पास्ता का स्वाद. शालिनीने नाक मुरडलं आणि पुन्हा खायला सुरुवात केली. ये बंदर कोण? आणि हे शेवटचं आहे हां, ह्यानंतर असलं काहीही मिळणार नाही तुला, अभि बोलला. शालिनीने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तिचं ऑलमोस्ट खाऊन झालंच असेल की बाहेरून मोठा आवाज आला आणि हातातलं बाउल खाली पडता पडता वाचलं. हे काय होतं? तिने अंग काढलं. मी बघतो, तू इथेच बस. अभि मीटिंग रूम उघडत बाहेर गेला. व्हॉट द हेल गाईज, काय चाललंय इकडे? ऑफिस आहे, तो ओरडला.
समोरचा नजारा त्याच्या डोक्यातच गेला होता. सानिया कोणाच्या तरी कॉलरला धरून शिव्या घालत होती आणि मागून जाबी तिला थांबवायचा प्रयत्न करत होता. अभि, फर्स्टली तू सांग मला हा माणूस इथे काय करतोय? सानिया बोलली. कोण आहे हा? आय डोंट नो, अभि म्हणाला. अरे जीजू, हा आपला लँडस्केप डिझायनर आहे, मी घेऊन आलोय, जाबी म्हणाला. ओ या, सानिया ऐकलं तू? अभि बोलला. आर यू मॅड और व्हॉट? यू आर गोइंग टू मेक डील विथ हिम, दिस युजलेस मॅन, सानिया बोलली. व्हॉट द रबिश, हाऊ कॅन यू टॉक अबाउट समवन लाईक दिस, जाबी म्हणाला. सानिया, यू नो हिम, अभि बोलला. विथ माय बॅड लक, या आय नो हिम, सानिया म्हणाली. जाबी त्यांना दुसऱ्या मीटिंग रूममध्ये बसव आणि तू जरा इकडे ये. सानिया, यू टू, अभिने दोघांनाही सांगितलं. अभि, काय झालं? सगळं ठीक आहे ना? शालिनी म्हणाली. समजेल आता. अभि त्याच्या चेअरवर बसला. सानिया तनतनतच आत आली. तो माणूस डीलच्या योग्य नाहीये अभि, सानिया बोलली. आणि हे तुझं ऐकून का ठरवायचं आम्ही? जाबी म्हणाला. तुम्ही दोघेही शांत बसा, ऑफिस आहे हे. अभिने टेबलवर हात मारला. शालिनी आपली पोटावर हात ठेवून समोर जे चाललंय ते शांतपणे बघत होती. सानिया, नाव यू टेल मी, तू त्या माणसाला कसं ओळखते? अभि बोलला. माझा एक्स हजबंड आहे तो, सानिया म्हणाली. व्हॉट? सगळ्यांचेच डोळे मोठे झाले. एवढं सरप्राईज व्हायची काय गरज आहे? मी स्वतः डिवोर्स दिलाय त्याला. सानियाने काहीच झालं नाही असं खांदे उडवले. ओके सानिया, जस्ट बिकॉज ही इज युअर एक्स हजबंड आम्ही त्याला जज नाही ना करू शकत, अभि बोलला. मला समजत नाहीये अभि, तुला काय झालंय? तू तर तुझे क्लायंट खूप रिसर्च करून सिलेक्ट करतोस ना, मग ह्याची माहिती काढली नाही का तू? अरे दिवालिया झालाय तो, माझेच ॲलिमनीचे 2 मिलियन द्यायचेत अजून. कुठे लपून बसलेला आज तावडीत मिळालाय. आज मी त्याला सोडणारच नाहीये, सानिया बोलली. व्हॉट? अभिने रागात जाबीकडे बघितलं. मृण्मय यार, वाचव मला, अभि धावत शालिनीकडे आला. तू त्याची माहिती काढली नाही का? शालिनी म्हणाली. यार, मला तो माणूस चांगला दिसला, मला काय माहित. खरं तर मला दया येते त्याच्यावर. ह्या डायनसोबत कसं लग्न केलं त्याने? जाबी हळूच शालिनीच्या कानात बोलला. तिने डोळे मोठे करत त्याला शांत केलं. ओके सानिया, पहिलं आधी आम्हाला त्याची साईड ऐकावी लागेल. प्रश्न देसाई इंडस्ट्रीच्या रेप्युटेशनचा आहे. मी असंच इग्नोर करू शकत नाही. शेवटी कितीही झालं तरी तुझा प्रॉब्लेम हा पर्सनल आहे, अभि बोलला. ओ श्युअर, पण मी सुद्धा त्या मीटिंगला असणार, सानिया म्हणाली. कम, अभि बोलला. अभि, मी सुद्धा, शालिनी म्हणाली. शालिनी, यू शुड रेस्ट, आत्ताच खाल्लं ना तू, अभि म्हणाला. अभि, मला झोप येत नाहीये, तसंही बेबीला थोडी एंटरटेनमेंट बघायची आहे, शालिनी बोलली. चल, अभिने तिचं काही होऊ शकत नाही म्हणून मान हलवली. सगळे मीटिंग रूममध्ये जमले तसं प्रेझेंटेशन सुरू झालं. जॅक, सानियाचा एक्स हजबंड, त्याच्या डिझाईन एक्सप्लेन करत होता. अभिला त्यातला काही आवडलं सुद्धा. मिस्टर जॅक, आम्ही असं सरळ तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकत नाही. कंपनीकडून ऑफिशियली तुम्हाला मेल येईल. बट आय मस्ट से, यू हॅव ग्रेट डिझायनिंग इमॅजिनेशन. आय एम इम्प्रेस्ड, अभि म्हणाला. इट्स माय प्लेजर. आय एम रिअली ऑनर्ड टू मीट यू. खूप मोठ्या लोकांकडून तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल ऐकलेलं. अँड टुडे आय एम रिअली हॅप्पी. अँड अबाउट माय डिझाईन्स. हे तर सगळं माझ्या टीचरची कमाल आहे, जॅक बोलला. मिस्टर जॅक, इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम देन कॅन आय आस्क यू समथिंग, शालिनी बोलली. या शुअर मॅम, जॅक म्हणाला. तुम्ही आमच्यासाठी एक बेबी रूम डिझाईन करू शकता का, शालिनी बोलली. बेबी, जॅकने मोठा श्वास घेतला. आय एम रिअली सॉरी मॅम, बट माझी ती स्पेशालिटी नाही आहे. मी तुम्हाला काही चांगले डिझायनर सजेस्ट करू का, जॅक बोलला. नो, इट्स कम्प्लिटली फाईन, थँक्यू सो मच, शालिनी बोलली. ओके देन, आय विल टेक युअर लिव्ह. जॅकने त्याचा लॅपटॉप उचलला. मला बोलायचं आहे अजून, जॅक, सानियामध्येच उठली. जॅकने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि बाहेर जायला निघाला. यू हॅव टू लिसन मी, सानिया बोलली. सानिया, अभिने तिला आवाज दिला. जस्ट शट अप, मगापासून ऐकतोय. मी काहीच बोलत नाही म्हणून तू जास्त बोलत आहेस. तुला ऐकायचं आहे ना तुझे पैसे का दिले नाहीत? तर ते पैसे ना मी त्याच हॉस्पिटलमध्ये डोनेट करतो जिथे जाऊन तू आपल्या बाळाला अबॉर्ट केलेलं. आय जस्ट विश सानिया की एके दिवशी तुला समजेल की पैशापेक्षा पण काहीतरी महत्त्वाचं असतं. जॅक निघून गेला. सानिया तशीच खाली बसली. एबॉर्शन, शालिनीच्या डोक्यावर आठ्या पडल्या. मी मुद्दाम नव्हतं केलं. आमचं ठरलेलं जर बेबी प्लॅन करायचं असेल तर ते लग्नाच्या 5 वर्षानंतर. अँड आम्हाला एवढं अर्ली नको होतं. सो मी, सानिया बोलली. आर यू मॅड? मला समजत नाही, तुझ्यासारख्या मुली पण असतात. पैशाच्या मोहात ना आंधळी झाली आहे तू. त्या लहान जीवाची काय चुकी होती? त्याने कोणतं पाप केलं होतं की जे तू त्याला ह्या जगात यायच्या आधीच संपवलं? तुला हा हक्क कोणी दिला?
शालिनी रागात थरथरत होती. रडत ती बाहेर निघून गेली. नकळत तिच्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्या होत्या. सानिया, आय थिंक जॅक लव्स यू. तुला अजून एकदा तुमच्या नात्याचा विचार करायला हवा. लिसन, हे तुला सुद्धा माहिती आहे, आपलं कॉर्पोरेट जग आहे, पैशाला महत्त्व आहे, पण पैसा आणि फॅमिलीमधून काय चूज करायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. थिंक अबाउट इट. अभिनेत्रीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शालिनी मागे गेला. शालिनी, शांत हो ना, रडते कशाला ते तरी सांग मला. शालिनी कॅन्टीनमध्ये निशाच्या गळ्यात पडून मुसमुसत होती. जीजू, निशा बोलली. शालिनी, रडू नको, आपण घरी जाऊया. अभिनेत्रीच्या गालावरून हात फिरवत पाणी पुसलं आणि तिला उचलूनच घेतलं. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुमचा मूड. सानिया त्यांना जाताना बघून लगेच पुढे आली. इट्स ओके, तू फक्त सांगितले त्यावर विचार कर. अभि जास्त काही बोलला नाही. तो शालिनीला घेऊन बाहेर आला तसं गार्डने लगेच गाडीचा दरवाजा उघडला. गाडीत बसताच त्याने लगेच तिला जवळ घेतलं. का असं करतात, तिने मुसमुसत त्याच्या डोळ्यात बघितलं. तू जुन्या आठवणी आठवून रडणार आहेस का? बेबीला कसं वाटेल, मम्मा रडते. अभिने अलगद तिच्या पोटावरून पदर बाजूला करत तिथे हात ठेवला. आपलं बेबी स्ट्रॉंग आहे. शालिनी रडता रडताच हसली. या लाईक यू. त्याने हलकेच तिच्या ओठांवर स्मूच केलं. आपण गाडीत आहोत. शालिनीने लगेच त्याला बाजूला केलं. घरी चल, बघतो तुला. अभिने हसत तिच्या भोवती हात टेकले आणि कुशीत घेतलं. आय लव्ह यू. तिने मान वर करत त्याच्या डोळ्यात बघितलं. तू मुद्दाम करते का असं? अभि बोलला. मी काय केलं? तुला माहिती आहे मी तुला आता किस करू शकत नाही, म्हणून मुद्दाम असं बोलते. अभि बोलला. अभि तुम्ही पण ना. शालिनीने हसत चेहरा लपवला. सगळ्याचा बदला घेणार मी, फक्त 10 मिनिट थांब. त्याने हळूच तिच्या कमरेवरून हात फिरवला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. धन्यवाद.